सध्या भारतात सणासुदीचे दिवस आहेत. या सणासुदीच्या काळामध्ये आता भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची पण अतिशय सुखावणारी बातमी आली आहे. केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये नवीन बदल केल्यामुळे आता सर्वसामान्यांसाठी अतिशय सोपी, सुटसुटीत आणि आवाक्यातील कररचना केंद्र सरकारने मान्य केली आहे. आता याच्यामुळे बरेच बदल होणार असून बऱ्याच गोष्टी स्वस्त आणि बऱ्याच गोष्टी महाग होणार आहेत. याचीच माहिती आजच्या व्हिडिओमधून करून घेऊया. नमस्कार, मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या जीएसटी दरांमधला सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे आता बऱ्याच सगळ्या गोष्टींमध्ये जीएसटी दरांमध्ये दोनच स्लॅब्स असणार आहेत. एक 5% स्लॅब आणि दुसरा 18% स्लॅब. तसेच बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींचा केंद्र सरकारने समावेश 0% स्लॅबमध्ये केला आहे. आता हे सगळे जे बदल आहेत हे येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. तर सर्वात पहिले बघूया कुठल्या गोष्टी या स्वस्त होणार आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिक्लेम, जी सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. ही मेडिक्लेमवरती आता कुठलाही कर असणार नाही, म्हणजे 0 कराच्यामध्ये मेडिक्लेमचा समावेश केला गेला आहे. तसेच स्वस्त गोष्टींमध्ये अन्नपदार्थ, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच बांधकाम साहित्याचा ह्या स्वस्त दरांमध्ये समावेश करण्यात आला. त्याच्यावरचा कर हा कमी केला गेला आहे. तसेच लोणी, तूप, पनीर, चीज, पास्ता, बिस्किटे, चॉकलेट, साखर तसेच नमकीन या सगळ्या खाद्यपदार्थांवरती 12% जो कर होता तो आता 5%वरती आणला आहे. त्यामुळे त्या गोष्टी स्वस्त होतील. तसेच AC, डिशवॉशर, वॉशिंग मशीन तसेच 32 इंचांपेक्षा मोठ्या टीव्हीसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील कर हा पहिले 28% जो होता तो आता कमी करून 18%वर आणला आहे. तसेच याच्यामधला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कपडे, शूज, चप्पल यांच्या रोजच्या वापरांमध्ये ज्या वस्तू होत्या ह्याच्या आधी तो 12% कर होता, तो कर आता 5%वरती आणला आहे. ह्याच्याशिवाय सिमेंटवरील 28%चा जो कर होता तो कमी करून थेट 18%वरती आणला आहे. ह्याच्यामुळे आपल्या देशातील बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल, घरांच्या किमती स्वस्त होतील आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. याच्या जोडीला शालेय मुलांसाठी या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात, म्हणजे शार्पनर असेल, पेन्सिल असेल, खोडरबर असेल, वह्या पुस्तकं असतील, या सगळ्यांवरचा कर हा हटवलेला असून आता या सर्व गोष्टी 0 कर दरामध्ये येणार आहेत. हे झालं स्वस्त गोष्टींबद्दल. आता त्याच्यामधल्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये लक्झरी वस्तू तसेच काही सिन गुड्स म्हणजेच घातक वस्तू या सगळ्या गोष्टींचा समावेश हा महाग वस्तूंमध्ये किंवा त्यांच्यावरचा कर हा जास्त प्रमाणात वाढवलेला आहे. माझ्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात तर सिगरेट, गुटखा, तंबाखूपासून बनलेल्या गोष्टी यांच्यावरचा कर हा थेट 40%पर्यंत नेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त गोड साखर असलेली, अतिरिक्त गोड पदार्थ, फ्लेवर्स असलेली पेय यांच्यावरचा कर देखील आता 28%वरनं थेट 40%वरती नेला आहे. तसेच काही लक्झरी कार्स असतील यांच्यावरचा कर सुद्धा हा 40%पर्यंत नेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आता महाग होणार आहेत. हे सगळं जरी असलं तरी याच्यामुळे या नवीन जीएसटी बदलांमुळे एक गोष्ट मात्र नक्की साध्य होणार आहे. जीएसटी कर रचना अतिशय वाईट असून त्याच्यामध्ये अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना फायदा होण्यापेक्षा नुकसानच होत आहे अशी ओरड बऱ्याच वर्षांपासून होत होती. आता ती ओरड नक्कीच बंद होणार आहे आणि या नवीन जीएसटी बदलांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळून अर्थव्यवस्थेचं चक्र आता जोरात धावायला मदत होईल, हे नक्की होणार आहे. आपल्याला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.